संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार जिल्ह्यात 934 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे। त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 64,752 झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील 21 बाधितांचा मृत्यू झाला आहे। त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील 1, अकोला जिल्ह्यातील 1, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 आणि मध्य प्रदेशमधील 1 अशा 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे। एकूण 25 जणांचा मृत्यू झाला आहे। 62 वर्षीय पुरुष धारणी जिल्हा कोविड रुग्णालय, 86 वर्षीय पुरुष अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष धारणी जिल्हा कोविड रुग्णालय, 30 वर्षीय पुरुष डोंगरयावली मोर्शी जिल्हा कोविड रुग्णालय, 57 वर्षीय पुरुष भातकुली जिल्हा कोविड रुग्णालय, 73 वर्षीय महिला गणेशनगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष दत्तापूर धामणगाव रेल्वे जिल्हा कोविड रुग्णालय, 68 वर्षीय पुरुष जलीम कॉलनी अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 40 वर्षीय पुरुष समर्पण कॉलनी अमरावती ऑर्किड रुग्णालय, 80 वर्षीय महिला वाठोळा वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 26 वर्षीय पुरुष एरविन वसाहत जिल्हा कोविड रुग्णालय, 68 वर्षीय पुरुष नेर परसोपंत जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय महिला वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 55 वर्षीय महिला अंजनगाव सुरजी जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष हरिसाल उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, 63 वर्षीय महिला फरसी स्टॉप अमरावती दुर्वानपूर रुग्णालय, 85 वर्षीय पुरुष श्रेयस कॉलनी अमरावती बारबदी रुग्णालय, 55 वर्षीय पुरुष गांधी प्लॉट चिंचोली उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, 60 वर्षीय पुरुष धानवाडी अंजनगाव जिल्हा कोविड रुग्णालय, 74 वर्षीय पुरुष यशोदानगर जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय महिला बांगापूर चांदूर रेल्वे जिल्हा कोविड रुग्णालय, 28 वर्षीय पुरुष अकोला जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय महिला खापरखेडा नागपूर जिल्हा कोविड रुग्णालय, 53 वर्षीय पुरुष चंद्रपूर जिल्हा कोविड रुग्णालय, 48 वर्षीय पुरुष पांडुर्णा मध्य प्रदेश हेक्झॉन रुग्णालय या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।